शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना आज बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलेलं आहे। तब्बल अर्धा तास त्यांना गेटवरती थांबवून ठेवण्यात आलं होतं। अर्ध्या तासात नंतर त्यांना आतमध्ये सोडण्यात आलं। सुप्रिया सुळे यांच्या ऑफिसकडून ही माहिती मिळालेली आहे। जयदीप भगत आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। जयदीप। अमोल, खरं तर ही घटना 2 ते 2.5 तासापूर्वीची आहे। प्रतिभा पवार ज्या शरद पवार यांच्या पत्नी आहेत आणि त्यांची नात ज्या सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे या बारामती टेक्सटाईल पार्क या ठिकाणी गेल्या होत्या। त्यावेळेस त्यांना गेटवरतीच सुरक्षा रक्षकांना अडवलं होतं। जवळपास त्यांना अर्धा तास त्या ठिकाणी अडवून ठेवलं आणि त्यानंतर अर्धा तासानंतर त्यांना आतमध्ये सोडलं। खरं तर ही जी माहिती आहे ती सुप्रिया सुळे यांच्या ऑफिसकडून आलेली आहे। नेमकं त्यांना का अडवलं, नेमकी कारणं काय होती हे मात्र समजू शकलं नसलं तरी गेल्या काही दिवसापासून प्रतिभा पवार या बारामती तालुक्यामध्ये विविध ठिकाणी गाठीभेटी घेत आहेत, युगेंद्र पवारांसाठी प्रचार करतायत। तर रेवती सुळे देखील प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळाले होते आणि त्यानंतर त्या आज बारामती टेक्सटाईल पार्क या ठिकाणी गेल्या होत्या। त्यावेळेस त्यांना अडवण्यात आलेलं आहे। बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार आहेत आणि त्याची असा देखील जी आहे ती चर्चा रंगू लागलेली आहे। राजकारणातून सोडलं नसावं का असा देखील प्रश्न विचारला जातोय। परंतु गेल्या काही काळापासून जे आहे ते सातत्यानं प्रतिभा पवार या बारामती तालुक्यातून युगेंद्र पवार यांच्या प्रचाराचा दौरा करतायत। आज त्या बारामती टेक्सटाईल पार्क या ठिकाणी गेल्या होत्या। त्यावेळेस त्यांना त्यांच्यासोबत रेवती सुळे देखील होत्या। त्यावेळेस त्यांना अडवण्यात आले। नेमकं बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये का अडवलं याची माहिती अद्यापपर्यंत समजू शकली नसली तरीही बारामतीमध्ये एकंदरीत चर्चा रंगू लागलेली आहे की राजकारणाच्या दृष्टीनं केलेली जे आहे ते राजकारणाच्या दृष्टीनं केलं गेलेलं असावं। अर्ध्या तासात बाहेर थांबल्यानंतर त्यांना आतमध्ये सोडण्यात आलं। अमोल। निश्चित धन्यवाद जयदीप दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। आपको उनका खुद का फोन आया था क्या? उनका फोन आया था बोल के नहीं, उन जो अंदर सीईओ है उनका फोन आपको आया था कि ये गाड़ी आ गई तो बंद करो, ऐसे? नहीं, ऐसे मतलब बंद करके एकदम पूरे गेट बंद करके रखो बोले। दूसरा गेट नहीं है यहाँ पे? वो भी बंद किया है क्या? मेरे को मालूम नहीं है। बंद है ना? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।